पाटील बबनराव तायवाडे जे की ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 सप्टेंबरचा जो जी आर आहे त्यामुळे ओबीसींना काहीही फटका नाही आणि त्यांनी एक दाखला सुद्धा दिलेला आहे की त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं मुंबईमध्ये, तुम्हाला जो जी आर दिला 2 सप्टेंबरला, त्यानंतर 35 दिवसात कुणबी प्रमाणपत्रासाठी किती अर्ज दिले त्यासाठी त्यांनी धक्कादायक आकडा समोर केलेला आहे. केवळ 27 कुणबी दाखले असं झालेले आहेत असं म्हणताय. नाही, त्यांनी जर सांगितलंय ना याच्यामुळे ओबीसीला धक्का लागत नाही, तर ओबीसीच्या नेत्याने समजून घेतलं पाहिजे ना. ती ज्येष्ठ आहेत ना, तर त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांचा पण अभ्यास आहे, ऐकलं पाहिजे. सगळे याचे का फेचे का माल घेतला पाहिजे, मोर्चे नाही काढले पाहिजे मराठींच्या विरोधात. आणि जो काय आकडा आहे करतील ना अर्ज मराठी. कुठं चाललाय आता? जे आर निघालाय, ज्याच्या ज्याच्या सोयीनुसार जेव्हा तेव्हा ज्याला गरज आहे आवश्यकता आहे त्यावेळेस ते काढतील. त्यात काय अडचण आहे? असं काहीच नाही ना. कारण आत्ताच पाऊस पडलाय, प्रचंड संकट मराठवाड्यावर होतं. 80-90% मराठाच शेतकरी आहे. आता इतकं उद्ध्वस्त झालंय स्वतःचे संसार शेतकऱ्यांचे, याच्यातच बेजार होता. त्यामुळे आता करतील हळूहळू अर्ज. आणि याच्याही पुढचं जिथं गाव समिती आहेत, ते अधिकारी याच्यासाठी होते, सर्वे करायला, पंचनामे करायला सगळे, त्यामुळे ते गुंतलेले होते. सगळं होईल. मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार. पण ते म्हणतात की 2 सप्टेंबर नंतर 35 दिवसात मराठवाड्यात फक्त 27च अर्ज मान्य झाले. मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचाही सरकारी पुरावा त्यांनी खेळ दाखवला. मग सरसकट नाहीच आहे. नाही, मराठवाड्यातल्या मराठ्यांचा आहे फक्त, सरसकट नाहीच आहे. गॅजेट मराठवाड्यातल्या मराठा, हे सगळा मराठा इथला कुणबी आहे, हे फक्त मराठवाड्यासाठी. सरसकट नाहीच आहे. आम्ही कुठं म्हणतो सरसकट. ओबीसी नेते यामध्ये विरोध करतायत की हा जी आर रद्द झाला पाहिजे. त्यामध्ये विजय वडेट्टीवार आहेत, छगन भुजबळ आहेत. ते रद्द होत नसतो. एवढं सोपं आहे का? हात लावा म्हणा, मग सांगतो तुम्हाला. टप्पर आहे का कोणाची? एवढं सोपं नाही आहे ते. ओबीसी नेत्यांनी अभ्यास करून वक्तव्य करावं असं सुद्धा बबनराव तायवाडे म्हणतात. बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये. आणि महत्वाचं म्हणजे ओबीसी तरुणांनी ज्या काही आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्याला आरक्षण संपलं असं म्हणणारे जबाबदार आहेत. यांना काय, कोणी मेलं काय, आत्महत्या केलं काय, बलिदान गेले काय, यांना काय देणं घेणं नाही त्याचं. कारण हे यांचं फक्त राजकीय पोळी कशी भाजन हे बघते. यांनी ओबीसीचं आरक्षण घेऊन ओबीसीचंच वाटोळ केलेले लोक आहेत. ते 32% आरक्षण होतं, ते सुद्धा तुकडे केले यांनी. स्वतःच्या ओबीसी भावालाच हे भाऊ म्हणत नाहीत, तर बाकीच्यांचं काय यांच्यापाशी. त्याच्यामुळं यांना काय, कोणी मेलं काय, राहिलं काय, यांना फक्त मोर्चाला गर्दी लागते. एक जात यांनी सुधरून दिली नाही आत्तापर्यंत. आता तिला मनसाबाज तरी हुशार झालाय. आपण आपली लढाई लढून आपण आपली जात मोठी करू कळालं. धनगरांना सुद्धा आम्ही तेच सांगतो वारंवार की आपण आपल्या जातीसाठी लढायचं बघा. कुठं कोणाच्या नादी लागतात, याच्या मोर्चात जाऊन कुठं मंत्री, हेच मंत्री होतोय. आपण आपले लेकरं बाळ मोठं करायचं बघा. प्रत्येक जातीनं आपण आपला लढा उभा करून आपण आपल्या लेकराला मिळून दिलं पाहिजे. अशा ओबीसीच्या नावाखाली 374-75 जाती आहेत. वरच्या 4च जाती आरक्षण खात्यात. 370 जातीला काहीच मिळालं नाही आतापर्यंत, काहीच मिळालं नाही. पण ते म्हणतात की हा जी आर जो आहे तो ओबीसीच्या मुळे होणार आहे. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की त्यामुळे हा रद्द झाला. त्याला काही नाही कळत. तेच जाऊन तिकडे काँग्रेस संपले तिने पुरं. ते ठिकठिकाणी मोर्चे काढतायत. त्यांनी इशारा पुढं ठिकठिकाणी काढत. तिथं जे डबकं भरलं त्याचं टमटम भरून नेलं त्याने, तेवढं नागपूरला एक, त्या टमटमातून उतरले तेवढेच बसलं, हाणले उड्या उलशिकन आलं माघारी. तेव्हापासून काळा पडला ते. तुम्ही बघितलं त्याला अशा. ते बिचारा काळा पडला. चांगला माणूस होता ते वडंटीवार. इथं आला तो अंतरवले चांगला बोलत होता. मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठवाड्यातले हक्काच्या नोंदी, आता मराठवाड्याचं गॅजेट आहे, गरीब लोक आहेत मराठवाड्यात, यांना आरक्षण मिळालं चांगलं बोलत होता. मग इथून गेल्यावर काय त्याला माथ्या सोळ उठला काय माहित. दुटप्पी भूमिका आहे असं वाटतं. दुटप्पी नाही म्हणतात, माथ्या सोळ उठला त्याला सत्तेचा. कारण ते मराठ्यांनी आता खासदारला निवडून दिले, त्याच्यामुळे ते झालं पावसाळ्यावणी. ते चांगला माणूस होता, कमून असं झालं काहीच माहित नाही. 1-2-3 टमटम भरून नेले, बसला ते आपला. सांगण्यावरून ते बोलत असावे. हा राहुल गांधींनी सांगितलं असं, काढ मराठीच्या विरोधात जा म्हणून. आता असं सध्या काय निवडणूक आहे, ओबीसी वाडाओढी चालली. आता येवल्याच्या अलिबाबाकडे किती, त्यांच्याकडे किती, त्याच्याकडे किती, अशी वडातडी चालली. आणि यांना फक्त मोर्चाला आणि मतदानाला पाहिजेत. नोकऱ्याला लागतील नाही लागतील काही यांना देणं घेणं नाही. म्हणजे लय आपल्या बुद्धीची ती. बरं, पण ते सरकारला थेट इशारा देतात की हा जी आर रद्दच करा, नाहीतर मग राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे निघतील. कोण म्हणतं? विजय वडेट्टीवार. त्याचं काय टमटम 2-3 भरून नेते त्याचं काय खरं. मग काय वाकडं होणार आहे त्याला. त्याला काय चलन म्हणा, मोठं होण्यासाठी करता येते.
काँग्रेस बुडाला टेकलंय पार आता. राहुल गांधीचं ऐकलं. मी सांगतो तुम्हाला, उलट त्या राहुल गांधी साहेबांनी याची अशी कानउघडी करायला पाहिजे होती की तू त्या भुजबळच्या नादी लागून कशाला साफ करून घेतो आपण. बाकीचे नेते नाही का, ओबीसी नेते नाहीत काँग्रेसमध्ये नाहीत. मग काँग्रेसला त्याचे परिणाम काँग्रेसमध्ये भोगावे बाकीचे पण लागतील. मोठमोठे नेते आहेत. येणाऱ्या काळात काँग्रेसला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्याला तर भोगावं लागते, त्याला तर 100% भोगावं लागते. बाकीचे आमच्या विरोधात बोललेच नाही काँग्रेसचे. जो बोलला त्याचाच कार्यक्रम लावायला लागतो. आता गावासरची किडे नको रगडायचे. नाही, मध्यंतरीच्या काळात तुमचे बाकीचे काँग्रेसवाले त्यांचं म्हणणं आहे ना, गरीब मराठ्याला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी यांनी काय केलं बाकीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी? ते तर खंबीर आहेत ना आज बी, की त्यांना वाटतं मराठ्याला मिळालं पाहिजे आरक्षण, गोरगरीब मराठ्याला. त्याला एकट्या नासक्या कांद्याला नाही वाटतं. आता त्याच्यासाठी काय करून बसता कुठं? ते काळं पडले तेव्हापासून. एक टमटम भरून नेलं तिने तिथं, आणि त्या टमटमातून उतरले, बोललं गेलं, त्यातले अर्धे उठून गेले, जणू गेलं माघारी. पण हा जी आर रद्द व्हावा हट. करावा ही प्रमुख मागणी. काय टप्पर आहे कोणाची? कोण रद्द करतं बघतो ना आम्ही. एवढं सोपं आहे का ते? आणि मी खमके आहे ना इथं, मी खंबीर आहे ना. आता वर मराठ्याला टेन्शन नाही. 4 दिवस लेट, काही दिवस लेट, पण मराठवाड्यातला मराठा ठोत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणाचा ठोत नाही. तेव्हा BJR लागू करून घेणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता हे काय करू शकतात? मला लय झालं तर बदनाम, मॅनेज होत नाही, फुटत नाही म्हणून. म्हणजे पहिल्यासारखं नाही का आपलं 1.5 वर्षापासून चालू आहे. एखादा व्हिडिओ करा तयार याचा, काहीतरी याचे रेकॉर्डिंग करा तयार, टाकून द्या, बदनाम करा. हे फक्त बदनाम करू शकतात. शरण नाही आलं ना एखादा खमक्या, तर मग हे असे बदनाम करतात, डाग लावायचं काम करतात. मी भेट नाही. मी ते व्हिडिओ टाका, तुम्ही 50 टाका, तुम्हाला जसले टाकायचे तसले टाका. हां, मी गरीब मराठ्यापासून बाजूला जात नाही, गरीब मायापासून बी जात नाही. आणि आम्हाला दोघाला एकमेकापासून बाजूला जाऊन चालणार नाही. दुसऱ्यावर विश्वास ठेवून मराठ्यावर आपल्याला जमणार नाही. कोणी काही व्हिडिओ टाकीन, कोणी काही रेकॉर्डिंग टाकीन, त्यांच्यावर विश्वास वाटलं आपलं गरीब मराठ्याचं होईल. कारण मी प्रामाणिक करतो, मी मॅनेज होत नाही म्हणून मी त्यांना खपत नाही. त्यामुळे हे असले प्रयोग होणार आहेत. आता मी मनाला ठरवून घेतले, डाग लागायचे प्रयोग होणार आहेत. कारण ते 2 वर्षापासून त्यांचं चालू आहे. याला व्हिडिओ टाकून बदनाम करायचं, याला काय रेकॉर्डिंग टाकून बदनाम करायचं, याला मराठ्यापासून बाजू सरकायचं. हे सरकारला की मग आपलं राजकारण व्यवस्थित होतंय आणि मराठी हे मोठे होणार नाहीत. हे त्यांचं पण आहे आणि मी होऊ देत नाही. टाक, तुला काय कसले बनायचे तसे बनव, पण एक ध्यानात ठेव. तू म्हणशील ते फेक अकाउंट टाकीन, कशावर टाकून. आता फेक अकाउंटचं सुद्धा लागते. गाठ आमच्या संघ हे विसरायचं नाही कधीच. हो, तो कोण टाकणारा, तुला जे टाकायचं टाक. तुला मदत करणारी जर नाही पाताळ तो शोधून काढले ना, तर आम्ही बी मराठीचा अवलाद नाही आमची. तो फक्त करूच. ते काय करणार आहे हे 2 दिवसात आम्हाला पुन्हा ऐकायला यायला लागलं. पहिल्यांदा येत होत तसं की कुठं व्हिडिओ बनवणार आहेत आणि काय करणार आहेत घाण, मग तुम्हाला डाग लावणार आहेत, मग तुम्हाला ते वाईट वाटण, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. काय असे आम्हाला येऊन सांगितलं की गरीब मराठ्यांची मोठी लढाई सुरू आहे. आता कुठंतरी मराठ्यात लेकरा बाळात कल्याण व्हायला लागलं. हे नालायक लोक असतात, राजकारणी नाशके असतात. हे काही व्हिडिओ बनवून टाकी देन, काही रेकॉर्डिंग टाकी देन, तर तुम्ही खचू नका. मराठ्यांना सुद्धा सांगतो की मी तर खंबीरच आहे, परंतु ज्यावेळेस असं संकट आणलं जातं ना, त्यावेळेस करोडो मराठ्यांनी एका बाजूनं त्याचा कडाडून विरोधच केला पाहिजे, तरच समोरचा माणूस टिकतो आणि समाज पण टिकतो. हे असले नासके लोक येणारच आहेत आणि असले करणारच. मी काय भेट नाही, तू टाक काय टाकायचं ते, पण एक ध्यानात ठेवी, ते विसरू नको. तू कुठं पाताळा, तुला सुट्टी नाही. तू फेकून टाक, तुला कशावून टाकायचं त्याच्यावरून टाक. तू आणि तुला मदत करणारे बी कोण आहेत. जर पुरे नाही याकडे त्याकडे शोधली माळ, तर मग आम्हाला बी खानदान मराठीचे म्हणू नको. पाटील, उद्या नागपूर नंतर बीडला सुद्धा मोर्चा होणार. हे प्रत्येकाचा अधिकार आहे. लोकशाहीचा अधिकार आहे, जो तो काढतो. आम्ही अशी विरोध करत नाही. विरोध करत नाहीत. आपण मराठा समन्वयक आणि बांधवांकडून छगन भुजबळ यांना विरोध होतो. हे बघा, ते त्यांचं वैयक्तिक माहीत असं. मराठा समाज असं कधीच करत नाही. मराठा समाज असं कधी कोणाला विरोध करत नाही. कारण आमच्यावरती संस्कारच नाहीत मराठा समाजावरती की कोणाच्या लेकराला विरोध कर. यांच्यावरती संस्कार आहेत. यावेळेस अलिबाबावर नालायक संस्कार आहेत त्यांच्यावरती. लोकांच्या लेकराला मिळू नये म्हणून मोर्चे काढ. आम्ही विरोध करत नाही. आपला असा कचका असतो, विरोध करायचा ना, समोर करणार, मागून वार नाही करणार. मराठ्यांनी जर ठरवलं ना तुला पाय नाही ठेवून द्यायला, बिडातच काय राज्यात नाही ठेवून देणार. बिडाचा काय विषय घेऊन बसला, तू राज्यात नाही ठेवून देणार. आता ते काय पोरांनी केलं असेल ते आता ते वैयक्तिक त्यांचा मुद्दा आहे. त्यांना किती सांगितलं तरी त्यांच्या ध्यानातही येत नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यांनाही भावना आहेत, त्यांचाही वैयक्तिक त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. त्यांनी म्हणले असते. आम्ही असा विरोध नाही करत.
गेल्या काही लोकशाहीप्रमाणे ज्याला जे करायचं ते करा. गेल्या काही दिवसापासून हा जी रद्द करावा यासाठी ओबीसी नेते एकवटल्याचं चित्र पाहायला मिळते. काय सांगणार तुम्ही त्यांना? कोण एकवटलं? ओबीसी जे नेते आहेत काय ओबीसी ते ओबीसीचे नेते नाही, ते जातीचे आहेत तात्पुरते, थोडे 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 लाभार्थी टोळीचे आहेत. हा, सगळ्या माळ्याला काही देणं घेणं नाही. हा, ही लाभार्थी माळ्याचा टोळीच आहे, किंवा एक हे टोळीवालाच, बाकीच्याला काही देणं घेणं नाही, धनगराला काही देणं घेणं नाही, कोणत्या ओबीसीला काही देणं घेणं नाही. आणि ओबीसीला कळाला आता यांनी तरी कोणाचं मोठं होऊन दिलंय कुणाला, तिथे जातीवादी येतं ते काढणार आहेत. बरं, नागपूरमध्ये मोर्चा निघाला त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं होता की हा मोर्चा विजय वडेट्टीवारांचा नाही तर काँग्रेसचा आहे. मग हा बीडमध्ये निघणारा मोर्चा कोणाचा आहे, काय वाटतं तुम्हाला? सध्या तरी अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत दिसतोय सध्या तरी. रात्रीतून बदल झाला तर आम्हाला नाही माहिती, पण सध्या तरी दिसतोय, कारण त्यांचेच लोक आहेत ते सगळे. पण याच्यावरती कंट्रोल फडणवीस साहेबाचा सुद्धा असायला पाहिजे असं वाटतं. कारण फडणवीस साहेब जर म्हणले ना तुम्ही सरकारमध्ये आहेत, तुम्ही असं कसं काय करता, जे आर सरकारने काढला, कारण जे आर फडणवीस साहेबांनी काढलाय. आणि फडणवीस साहेबांनी जे आर काढलेला असताना फडणवीस साहेबाच्या सरकारमधलेच मंत्री जर आमच्या विरोधात जातात, याचा अर्थ कळणार नाही आम्हाला. इतके दूध खेळे आम्ही नाही आहेत. तुम्हाला वाटत असेल मी फक्त चौथी पास आहे, आम काय तम काय, मी तुमचे सगळ्याचे पाठ पुरवणे इतकी ताकद माझ्यात आहे. तेवढी हिंमत ठेवून काम करतो मी, कारण तुमचे चालबाजी तेव्हाच लक्षात येते आमच्या. आता कुठंतरी मराठ्यांच्या मनात फडणवीस साहेब चालले होते, या माणसानं मराठवाड्यातल्या मराठ्याला न्याय दिला, जे आर काढलाय, मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे, आणि गरीब लेकरांचं आयुष्याचं कल्याण करण्याचं काम फडणवीस साहेब करतील ही आशयाने मनामनात मराठ्यांच्या घुसले होते. परंतु ते पुन्हा पुन्हा जर डाव करणार असले, आता डावच नाही तर काय, आता आम्ही 1-1.5 महिना झाला जाऊन आलो मुंबईत, गाड्या लावलेल्या, पोलीस आत्ता नोटीस आल्यात, पण ताबडतोब का नाही दिल्या? मग ताबडतोब का नाही दिल्या? हा कोणाचा डाव आहे? अरे उघडच आहे ना, गृहमंत्री फडणवीस साहेब. जे आर तुम्ही काढता, गोरगरीब मराठ्याचा सन्मान जे आर काढून तुम्ही केला. गोरगरीब मराठी आज तुम्हाला मानायला लागले आता, आणि एका 1.5 महिन्यानंतर लोकांना गाड्याला नोटीस यायला लागल्या. म्हणजे ही कोणती दुटप्पी भूमिका आहे? वार करायचा नाही असा. एखाद्याला जवळ घेतलं ना एकदा तर पुन्हा वार नाही करायचा. मराठ्यांनी मन बदलायला सुरुवात केली नाही की फडणवीस साहेब गरिबांचं लेकराचं कल्याण करायला लागले. पुन्हा पुन्हा वार करायची काय गरज आहे? म्हणजे फडणवीसांनी केलं असं? अरे फडणवीस साहेब जर म्हणले ना तर ते तर जाऊ देऊ, ते तर चिल्लर विषय आहे ते नोटिसाचा. ते काय फडणवीस साहेब सांगितलं 1 मिनिटात जिकडे तिकडे होऊन जाईल त्याचा विषय नाही. पण छगन भुजबळला जर त्यांनी सांगितलं ती टप्परच नाही नाशिक सोडायची. फडणवीस साहेबांनी जे आर काढला ना त्या विरोधात हे कस करायचं बरं हिंडतोय? कसा हिंडतो फडणवीस साहेब? हे कळतं लोकांना. मी म्हणतो आता मराठ्यांचे फडणवीस साहेब, मी संधी देतोय, आणखीन आमचा तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही, आणखीन ढळलेला नाही. तुम्ही जिंकलेले म्हण मराठ्यांचे दुःख देऊ नये ही माझी अपेक्षा आहे फडणवीस साहेब तुमच्याकडे. मराठ्यांचे मन तुम्ही जिंकलेत, मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणारे, या आशेवरती मराठा समाज तुमच्याकडे बघतोय. आणि तुम्ही जे मन जिंकलेत आता गोरगरिबांचे, ते मन पुन्हा दुःख देऊ नका, कारण ही जबाबदारी तुमची आहे. पुढं काय करायचं तुम्ही तुमचं बघा, आम्ही खंबीर आहेत, आरक्षण घ्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.